नमस्कार मित्रांनो. तर आय नो हा व्हिडिओ थोडा मोठा झाला आहे, पण मी काय काय तिकडे एक्सपिरियन्स केला, कुठे कुठे फिरलो, कुठे कुठे राहिलो, हे सगळं मी दाखवलं आहे त्या व्हिडिओमध्ये. म्हणून जो पार्ट 2 आपला जो हा आहे तो थोडा मोठा आहे, तर तुम्हाला नक्की आवडेल हा, तर नक्की पूर्ण बघा. गुड मॉर्निंग. माझी सकाळ झालेली आहे आणि आता एवढी थंडी आहे की वाट लागली आहे. पूर्ण रात्रभर झोप पण नाही लागली आणि पूर्ण वाट लागली आहे. आता सूर्यास्त झालाय, पण सूर्यास्त काय सनराइज सूर्यास्त आता पण मी झोपेत आहे मजबूत. बाकीचे अजून सगळे झोपले आहेत आणि आम्हाला इकडे राहायला जागा भेटलेली रात्री. बाकी आम्ही सगळीकडे फिरलो पण कुठे जागाच भेटत नव्हती, कारण पूर्ण फुल आहे सगळीकडे. प्रयागराज ना हॉटेलमध्ये जागा होती ना कुठेच नाही, तर आम्हाला इकडे झोपायला जागा भेटली, जी तुम्हाला मी रात्री दाखवलेली. आणि आता खूप जास्त थंडी आहे इकडे. 11 का 12 डिग्री सेल्सिअस आहे. आता बघूया. आणि त्याच्यावरून आता मेन गोष्ट ही आहे की आम्हाला आता आंघोळ करायची आहे. एवढ्या थंडीमध्ये आम्ही आंघोळ कसे करणार आहे तो मोठा प्रश्न पडलाय आम्हाला. आता बघूया काय होतंय. प्रसाद आहे. आम्हाला कालपासून फक्त देवाची कृपाच भेटते मस्त. काल आम्हाला एकतर राहायला मस्त सोय भेटली आणि आता आज सकाळी तर आम्हाला बसल्या बसल्या नाश्ता आलेला, कारण इकडे कुठचे तरी संत आहे तर त्यांच्या इकडेच आम्ही राहतोय. तर आम्हाला त्यांच्यातर्फे मस्त गाजरचा हलवा पण भेटलेला आणि मस्त बटाट्याच्या भज्या आलेल्या. चवीला पण एकदम मस्त होत्या. आता आम्ही जातो आहे आपल्या आंघोळ करायला जातो. अजून आंघोळ केली नाही, तर मग आंघोळ आम्ही इकडे नाही करत आहे. आता गंगा नदीमध्ये जातो आम्ही आंघोळ करायला. मग तिकडे मग आंघोळ करून मग बघूया काय काय. आम्ही आता आलो त्रिवेणी संगमच्या इकडे. इकडे आता गर्दी तर खतरनाक वाढली आहे, पण आता आम्ही इथे आंघोळ करायला आलो आहे. तर बघूया आता आंघोळ करू, मग थोडं फिरू आणि नंतर मग जाऊ. आता मी तुम्हाला माझ्या ॲक्शन कॅमेरावर फक्त व्ह्यू दाखवतो. तो बघा केवढी गर्दी आहे इथे. आणि आज तारीख 12 जानेवारी आहे. पहिलं स्नान उद्या आहे, पण तरी आजची गर्दी चेक करा. आणि त्यानंतर आम्ही गेलो स्नान. मध्ये मस्त आंघोळ केल्यानंतर आता आम्ही जातोय फिरायला. बघूया आता कुठे जाणार. त्यानंतर आम्ही गर्दी फिरत फिरत गेलो अकबर का किल्ला, जिकडे अक्षयवड मंदिर पण होतं. त्यानंतर आता आपण आलो आहोत अकबर फोर्टला. तर आता हे बघा कसं दिसतं अकबर फोर्ट. इकडे फक्त केवढी मोठी लाईन लागली आहे ते बघा. आणि आम्हाला 1 तास व्हायला आला तरी आम्ही अजून लाईनमध्येच आहे.
त्यानंतर एवढ्या थंडीमध्ये अचानक इकडे पाऊस पडायला चालू झाला आणि मग सुंदरशी ही पेंटिंग बघून दरवाजाने आम्ही बाहेर पडलो. एकतर इथे आधीच थंडी एवढी खतरनाक आणि अचानक आता पाऊस चालू झाला आणि आमच्याकडे रेनकोट वगैरे काही नाही. आम्ही थंडीच्या तयारीमध्ये आलेलो आणि आम्हाला इथे पाऊस भेटला. बघूया आता काय होतं. त्यानंतर आम्ही थांबलो चीज कॉर्न खायला, जे की खूप टेस्टी होतं. 3 वाजले, मला अजून समजत नाही. असं वाटतं घड्याळ बंद पडलाय माझा. तो एक चमत्कार आहे. दुसरा चमत्कार आहे की जानेवारीमध्ये पाऊस पडलाय. ते म्हणे बा सगळा पूर्ण रस्ता ओला ओला. जेवणाच्या आगमनाची तयारी. सगळे लोक ह्या तयारीत आलेले की थंडी मजबूत असणार, थंडीचे कपडे घेऊन जाऊया. रेनकोट म्हणून कोणी भरलाच नाही. आता लोक त्याचा रेनकोट बनवतील. त्यानंतर मग मी टेस्ट केली माझ्या मोबाईलची झूम क्वालिटी आणि मग गेलो टेंटमध्ये आराम करायला. थोडा वेळ आम्ही आराम केला आणि आता आलोय परत बाहेर. आता बघूया. आता आम्ही जागा पण आमची चेंज केली आहे झोपायची, कारण तिकडे आता साधू वगैरे येणार होते, तर आम्हाला बोलले की त्यांच्यासाठी जागा करायला लागेल, म्हणून आम्ही आता दुसरीकडे जागा बघितली. तर आता तिकडे सामान ठेवून आम्ही आता परत बाहेर आलो आहे फिरायला. आता बघूया. आता एक जरा चाय मारतो आणि नंतर मग बघूया कुठे जायचं आहे. आता आम्ही फिरत फिरत आलो आहे. हिमाद्री म्हणून एक काहीतरी होतं, बाहेर लिहिलं होतं, तर त्याच्या आतमध्ये आलो आहे. आता बघूया. इथे लाइटिंग वर्क आहे सगळं. याच जागी मग भंडारा खाऊन त्यानंतर आम्ही गेलो साधूंचे आखाडे बघायला आणि दर्शन घ्यायला. आता आम्ही मस्त फिरतोय इकडे तिकडे. आता जे मोठे मोठे महाराज साधू वगैरे आले तिकडे, त्यांचे नाव तर मला लक्षात नाही, पण काका आम्हाला फिरवतात एका एका महाराजांकडे. तर आम्ही तिकडे दर्शन वगैरे घेऊन मस्त 7:45 वाजले आता. बघूया आता. आणि इकडे थंडी एवढी आहे की हे बघा. त्यानंतर आम्ही अशा जागेवर पोचलो जिकडे एवढे सगळे होम हवन पेटणार आहेत त्यांच्या तारखेंच्या हिसाबाने कुंभमेळा संपेपर्यंत. आणि मग बाहेर आलो तेवढ्यातच एक मस्त दृश्य आम्ही बघितलं. त्यानंतर आपण आता चाललो आहोत इस्कॉनमध्ये. तर बघूया आता इकडचं इस्कॉन कसं आहे आपलं. आणि जर जेवलो तर तिकडे जेवू बहुतेक. बघूया आता काय होतं. तर आपण आता जेवलो आहोत इस्कॉनच्या इथेच आणि आता चाललोय परत जिकडे आपण राहतोय. तर तिकडे जाऊन झोपू. आणि इकडे एक तर ती जागा पण खूप लांब आहे, तर इकडून जायला लागेल. बघूया आता. आम्ही ज्या आखाडात थांबलो होतो तिकडची आरती झाल्यानंतर आपल्याला भेटलाय क्यूट वासू. आता
जमलं म्हणजे दिवसभर फिरून तर आता डायरेक्ट उद्या भेटूया. बाय बाय. The next day. गुड मॉर्निंग मित्रांनो. आता आम्ही परत उठलोय सकाळी मस्त. आता जातोय स्नान करायसाठी आपल्या त्रिवेणी संगमला. तर बघूया आता फक्त इकडे फॉग बघा केवढा खतरनाक फॉग झाला इकडे. फक्त धुका बघा केवढा झाला इकडे. पुढचं काय दिसतच नाही. त्यानंतर आम्ही ते ब्रिज जवळ पोचलो आणि सगळे 12 ब्रिज फिरलो, जे सगळेच बंद केले होते गर्दीमुळे. आणि त्या गर्दीमध्ये आम्ही पण होतो. आणि अर्धा एक तासानंतर त्यांनी एक ब्रिज उघडला, तर मग आम्ही तो ब्रिज क्रॉस केला. आता इथे आलो आहे त्रिवेणी भुवनला परत आंघोळ करायला. तर आता इकडे फक्त तुम्ही गर्दी बघू शकतात की काय खतरनाक गर्दी आहे इकडे. आता आम्ही पुलावरून येण्यासाठी पण किती वेळेसाठी थांबलो होतो. थंडी तर आहेच इकडे, पण तेवढी गर्दी पण खूप आहे. आजपासून कुंभमेळा चालू झाला आहे आणि आज पहिलं शाही स्नान आहे. तर फक्त गर्दी चेक करा किती आहे. आणि आत्ता समजतंय की कुंभमेळ्याला अर्थवरची सगळ्यात मोठी गॅदरिंग का बोलली जाते. खूप माणसं हरवले तिकडे मजबूत. तर स्पीकरवर तेच एक एक घोषणा चालू आहे की प्रत्येक माणसा स्वतःच्या माणसाला हाक मारतात एक एक. ते बघा ऐकलं. आणि इथे फक्त आता गर्दी बघा फक्त. स्पीकर फक्त चालूच आहे नुसता. म्हणजे विचार करा किती लोक हरवले आहेत तिकडे. तरी मी आता काका काकींना बोललो हरवलो तर मीच हरवू शकतो, कारण मी येड्यासारखा इकडे तिकडे फोटो बिटो काढतोय, व्हिडिओ काढतोय, तेच चालू आहे माझं. तर त्यांना बोललो की समजा जर हरवलो तर डायरेक्ट आपण जिकडे झोपतोय तिकडेच भेटूया डायरेक्ट, बाकी काय नाही. आता इकडून आम्हाला स्नान झाल्यानंतर पहिलं जायचं आहे बडे हनुमानजीच्या इकडे. तर तिकडे दर्शन घेऊन मग आम्ही जाऊ पुढे. बघूया आता काय करायचं. त्यानंतर काकांच्या हातात कॅमेरा देऊन आम्ही गेलो मस्त स्नान करायला. पाणी एकदम खतरनाक थंड होतं. आम्ही आंघोळ करायला गेलो आतमध्ये. आज पहिला दिवस आहे शाही स्नानाचा. 13 तारीख आहे आज आणि उद्या दुसरा असेल. उद्या मकर संक्रांती पण आहे आणि उद्या दुसरा स्नान असेल. तर उद्या जमलं तर आम्ही परत येणार आहे इकडे. आज पहिला दिवस आहे तर एवढी गर्दी आहे, तर उद्या विचार करा काय गर्दी असेल. आता आम्ही जातो इकडे देव हनुमान मंदिरमध्ये. तर तिकडे पण बहुतेक गर्दी असणार, कारण लोक मोस्टली आंघोळ करून तिकडेच जातील. बघूया आता आम्ही थांबलो इकडे नाश्ता करायला. त्यानंतर मग जाऊ लेटे हनुमान मंदिराकडे. मी सकाळपासून काय नाश्ता केला नव्हता, तर आता नाश्ता करतो. एका जागेवर थांबलो. या हॉटेलमध्ये आम्ही जेवलो आणि खरं सांगू तर ते भंडारामधलं जेवण होतं ते ह्यापेक्षा चांगलं होतं. इथे पैसे भरून पण बिलकुल बरोबर नव्हतं जेवण. तर मी तरी तुम्हाला हेच सजेस्ट करीन, जर तुम्ही इकडे आले महाकुंभला तर तुम्ही कुठच्या हॉटेलमधून खाण्यापेक्षा जो आपला देवाचा भंडारा असतो तोच खाणं प्रेफर करा. त्यानंतर आम्ही आलो लेटे हनुमान मंदिरच्या. तर फक्त गर्दीचा हा व्ह्यू बघा आणि केवढी लाईन आहे ती बघा.
आज आम्ही लेटेव हनुमान मंदिरचं दर्शन वगैरे घेतलं आणि आता आम्ही जातोय शंकराचार्याच्या मंदिरात. आणि आता अचानक माहीत नाही पण खतरनाक ऊन चालू झालं आता. तिने डोकं जाम झालं उन्हामुळे. त्यानंतर मग आम्ही जाऊ जेवायला. बघूया आता. त्यानंतर आता आपण आलो आहे आदिशंकर विमान मंडपमच्या 3rd फ्लोअरला. तर फक्त हा व्ह्यू बघा. आमचा मस्त आता जेवण झालं आहे. आता आम्ही चाललो आहे आराम करायला. मग संध्याकाळी निघू. आणि आता इथे ऊन एवढं खतरनाक वाढलंय की आम्ही ओले टॉवेल घेतले डोक्यावर आणि डिवाइन बनलोय मी आता. त्यानंतर आम्ही गेलो बॅक टू टेंट आणि मग थोडा वेळ आराम केला आणि मग गेलो सगळ्या साधूंचं दर्शन घ्यायला. थंडी लागते विचारायला म्हणून झोपल्या आतमध्ये. त्यानंतर आम्ही आलोय आमच्या आखाड्यामध्ये आणि आमचं सामान घेऊन निघालो. गंगा नदी जवळ आल्यावर आम्हाला आता जागा नाही भेटली बिलकुल. तर आम्ही काय करतोय की आता इथे म्हणजे लोक झोपले आहेत तर आम्ही पण तसेच आता प्लॅस्टिक वगैरे टाकून बसू खाली. थोडा वेळ आराम करू आणि मग दोन वाजता मग स्नानासाठी जाऊ आणि मग बघूया निघू थोड्या वेळ. सगळीकडून फिरून आल्यानंतर आम्ही आता समुद्र बोलतोय आपल्या गंगाच्या इथे आलो आहे, गंगा नदीच्या इकडे. तर तिकडे आम्ही रात्री 2ला स्नान करू आणि मग त्यानंतर आमची ट्रेन आहे 4 वाजताची काहीतरी. तर ती ट्रेन आम्हाला पकडायची आहे कारण आम्हाला त्यासाठी अयोध्याला जायचं आहे. तर त्या अयोध्यासाठी ट्रेन आहे ती. तर 4 नंतर डायरेक्ट ट्रेन आहे ती 11 वाजताची आहे. तर आम्हाला काय पण करून 4 वाजताची ट्रेन पकडायला लागणार कारण आमचा जो अयोध्येचा पास आहे तो दुपारी 3 ते 5 आहे. तर म्हणून आम्हाला 4ची ट्रेन पकडायला लागणार. तर आता आम्ही आलो आहे गंगा नदीच्या इकडे. तर विचार केला की जाता जाता एक स्नान घेऊन जातो. आणि तसं पण आज मकर संक्रांती आहे तर आज दुसरा शाही स्नान आहे. तर प्रथम शाही स्नान तर आपण कालच केला. तर आता दुसरा आम्ही शाही स्नान करू आणि मग थोडा वेळ बसू आणि मग जाऊ. आणि आता इथे थंडी एकदम खतरनाक आहे. 10 डिग्री सेल्सिअस थंडी आहे पूर्ण. आता तुम्ही बघितलं खांद्यावर पण चादर घेऊन होतो. मी स्वेटशर्टवर जॅकेट घातलं आहे आणि वरून चादर असून म्हणजे विचार करा केवढी थंडी असेल. आणि पाणी पण तेवढं आहे आणि आता गर्दी पण एवढी झाली आहे की गर्दी वाढतच सुटली इकडे. आणि मी इंस्टाग्राम पण बघत होतो तर लोक म्हणजे असं न्यूज वगैरे आलेली की आम्ही परवाच्या दिवशी जेव्हा प्रथम स्नान केलं तेव्हाच काहीतरी 1.5 करोड लोक आलेली. आणि आता ते क्राऊड बघून तर समजतात आहे की 1.5 करोड आले असतील कारण खतरनाक क्राऊड आहे इकडे. आणि मजा पण येते, खूप चांगला वाटतंय. आता बघूया, आता स्नान करू आणि आल्यावर बघूया काय ते. A few inches later. आता मी स्नान करून आलो. खतरनाक गर्दी होती आणि पुढे जायला भेटतच नव्हतं. आणि वरून
आम्ही त्रिवेणी संगमच्या इकडे आलो आहे, तर इकडे गर्दी आहेच खूप आणि पाणी एवढं थंड होतं की तुम्हाला काय बोलू की आम्ही जस्ट मी आणि तन्मय आम्ही एकत्र गेलेलो. आम्ही जस्ट पाय ठेवला असा तर एवढा कुडकुड होतो तो. आम्ही जसा जसा आतमध्ये जात होतो पूर्ण वाट लागलेली आमची. पण जशी मग एक डुबकी मारली मग काय वाटलं नाही. मग काय नाही, मग स्नान केलं आणि मग आलो बाहेर. मग थंडी वगैरे पण काय वाटत नव्हती कारण पूर्ण अंग सुन्न झालेलं. कारण बाहेर जर 10 डिग्री सेल्सिअस असणार तर पाणी विचार करा केवढं थंड असेल. तर ह्या व्हिडिओमध्ये मी जेवढं काय दाखवू शकतो तेवढं सगळं दाखवायचं ट्राय केलं आहे तुम्हाला की महाकुंभ कसा होता, आम्ही कुठच्या बाबाला भेटलो वगैरे वगैरे सगळं दाखवलं आहे. होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मला तर खूप चांगलं वाटलं महाकुंभला जाऊन आणि मी व्हिडिओ एडिटिंग करताना पण मला खूप मजा आली. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जो की मी अयोध्येला जाणार आणि नंतर घरी कसा येणार त्याचा आहे. तर भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत बाय बाय.